आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, कारण जगाचा मालक आहे म्हणून अस्तित्व आहे. टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा. तुम्ही टाळ्या वाजवता पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवता. तुम्ही टाळी कशी वाजवता माहिती का? धर घे धर धर, आली आमच्या गावात, धर घे धर. टाळी पाहिजे तुला, धर घे. एवढा बोलती बेमीच्या देठापासून, धर घे. टाळी पाहिजे, दार 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 दार. अशी अशी भिकाऱ्याला दान केलं नका रे, प्रेमाने रे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. तुमचं कसं आहे माहिती आहे का? एक माणूस एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारला, एवढा कशाचा आनंद झाला? ती म्हणला, कंडक्टरला फसवला. तर म्हणला, कस काय? म्हणला, तिकीट काढलं आणि गेलंच नाही. शहाण्याला कळलं महाराज बरं का. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. अरे तुम्हाला विनोदही कळत नाही, मग तुम्ही काय माणूस आहे ना. एक माणूस कीर्तन झाल्यावर हसत होता. म्हणलं, झालं आत्ता का हसता? ती म्हणला, ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. तुम्ही एवढे वेळ करत काय होते? तू का म्हणे, ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. आनंद व्यक्त करा रे, टाळी मनातून वाजवा. माणसं मुद्दाम करतात. टाळी प्रेमानं वाजवणार नाही, हसू आलं हसणार नाही, प्रोत्साहन देणार नाही, ती मुद्दाम करतो. त्याला महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झालं, मित्राला म्हणणार, लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवत होती, आपल्याला येड्यात काढीत होती, अख्खा मंडप ऐकत होता, पट्ट्या निस्ता बसला होता. ऍटिट्यूड कशाशी खातात तेही कळत नाही माऊली. कधी कधी काही नाही आपल्याकडे. 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाची. किती होती माऊली? 7 कोटी. नॉट अ जोक हा, विनोद नाहीये हा. तुलसी रामायण मध्ये वर्णन आहे, रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट बर का, धोंड्याचा महिना, अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं. तरी बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावाई गेला, सासरवाड गेला, महिनाभर अर्ध्या तोळ्यावर. ही लायकी आपली. केसाने आनंद. 2250 किलो सोपं वाटतं का तुम्हाला? 80,000 रुपये तोळ्याने सोनं चालू आहे. 2250 किलोची एक चौकट आहे. सोप्या भाषेत सांगते तुम्हाला खालपकर, रावणाच्या घराची एक चौकट विकली की 35 वेळा आमदार होता येत होतं. किती वेळा? अशी काय एक चौकट आहे का त्यांच्याकडे? किती चौकटी? 7 कोटी घराच्या 7 कोटी चौकटी, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, फक्त घरची. पाहुण्यान भाऊकी मरू द्या. 80,000 बायकाचे आई बापच घ्या ना, सासरे. 1,60,000 म्हणू नका. ज्याच्या निस्त्या जावयानं एकट्यानं 80 केल्या, तो सासरा गुणाचा असेल का? 2-4 तरी करायला की पुढे डोकं लावताय. नका लावू चुकीच्या ठिकाणी डोकं, आपलं योग्य ठिकाणी या. अधिकार केवढा दादा त्यांचा? माय 3दा कैलास हलवला बाबानं. कितीदा? 1दा 2दा नाही, 3दा. सगळ्यात मोठा शिवभक्त आजपर्यंत रावण. द नाव मुवमेंट. आत्ताच्या क्षणापर्यंत रावणासारखा शिवभक्त झाला? भक्ती प्रबळ आहे तशाकडे. नाथ बाबा सांगतात, नाथ रामायणामध्ये, धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. अधिकाराचा विचार केला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण, ही सत्ता ज्या रावणाची कशामुळे मिळाली? शिवभक्तीच तेवढी गेली. नाथ रामायणामध्ये वर्णन आहे, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास दिवसातला वेळ लागायचा. 24 तासातले 7-8 तास काय करायचं? शिवपूजा. 14 माणसं फक्त पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले, पूजेतनं उठला नाही, दुसरं कोणाला आणायला सांगितलं नाही, पूजा तर पूर्ण केलीच, स्वतःचं शीर कापलं आणि 1000वं शीर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं आणि पूजा संपूर्ण केली. इतका महान शिवभक्त रावण होता. काय सामर्थ्य असं! देवानं उगाच सामर्थ्य दिलं नाही, भक्ती होती त्याच्याकडे, मातृप्रेम होतं. तो आत्मलिंग त्याने आईसाठी आणला होता, साधं नव्हतं ते. शास्त्र वेद उपनिषद तोंडपाठ होते. लंका कोणाची? लंका भिका पाटलाची. लंका महादेवाची. लंकेचं स्थापत्य रावणाचं नाहीये, महादेवाचं आहे, शिवाचं आहे, शिवप्रभूंचं आहे. म्हणून आपण लंकेची पार्वती सुद्धा म्हणतो बघा. नाही, आपण कधी कधी म्हणतो की नाही, लंकेची
हा, मग लंकेची पार्वती मग महादेवाची लंका ना. लंका निर्माण महादेवानं केली. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण रावणाची जात ब्राह्मण आहे. रावण जातीने ब्राह्मण आहे. अशी सुंदर पूजा मांडली, अशी गोड शुद्ध, असे स्पष्ट श्लोक म्हणले. ज्ञान होतं त्याच्याकडे, ज्ञान फार होतं. ज्ञानाचा चुकीचा वापर केलाय फक्त. ज्ञानात सामर्थ्यवंत ज्ञान होतं. जनक राजांनी जेव्हा स्वयंवर मांडलं सीतामाईचं, तेव्हा रावणही गेलाच होता की शिवधनुष्य उचलायला. पण त्याने सांगितलं जनकाला, जनक आधी कन्या देता का आधी धनु देता? कारण राशीच्या नियमानुसार कन्यारास अगोदर येते, धनुरास. त्यावेळेस जनक राजा म्हणले, नक्षत्रे कुशलो भवत, नक्षत्र कुशलो भवत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहात, पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहात. मी त्याला माझी मुलगी देणार जो परिपूर्ण आणि पुरुषार्थ साधणारा व्यक्तिमत्व असेल, जो सर्वोत्तम असेल. तो पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या पदरी सीतामाई पडल्या. जिथे कूटनीती, जिथे हे बघा चित्त निर्मळ नाही, तिथं काहीच योग्य मिळत. जोपर्यंत भक्ती केली देवाने दिलंच की. वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलावलं. गोड पूजा बघून आधीच शिव कसे आहेत स्वभावाने, नाथबाबा सांगतात शिव भोळा. स्वभावाने भोळेच शिव. काय मागायचं ते मागा म्हणले. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि दक्षिणेत बंगला घेऊन गेला. शहाण्याला कळलं. इथं कोण होता? ब्राह्मण. रावण. कशाची पूजा केली? वास्तुशांतीची. कुठल्या? लंकेच्या. दक्षिणेत काय नेला? देवाने विचारलं काय मागायचं ते माग. रावण म्हणला एवढाच पुळका द्या लंका. होती कोणाची? देव नाही नाही म्हणले, दिलं. झाली कोणाची? टिकली का? लोकाचं टिकत नसतं रे, कष्टाचं टिकत. असं लोकाचं घेतलेलं टिकत. मग ते रावणाचं असू द्या, नाहीतर कलियुगातल्या रावणाचं असू द्या, एक ना एक दिवस तळतळाटाचा पैसा तुम्हाला उघडकीस आणल्याशिवाय राहत नाही. हे जगाचं सत्य. तुम्ही किती त्याच्यावर आयुष्य करा, ते दुःख तुम्हाला देतच. कुठल्या ना कुठल्या भावनेतून देतं, पण देत. देव कोपत वगैरे नाही बघा, कधीच नाही. हे डोक्यातनं काढून टाका, देव कोपतो वगैरे नाही. आपला परमार्थ लई चित्र झालाय. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव. कसं रे दादा, कशाला बसवायचा तो गणपती? तरी नाही आपल्याला जमत तर नाही करावं. आपल्याला जर नाचायचंच आहे, लग्नात नाचायला कोण म्हणतं का तुम्हाला नाचू नका? अरे त्या नवरदेवासमोर उघडं होऊन नाचा की आम्ही कशाला काय म्हणतोय तुम्हाला? आमचं काय गरज आहे? पण देवासमोर नको रे दादा. परमात्म्यासमोर कशाला? लय अवघड आहे. स्वार्थापोटी परमार्थ आहे. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हणा, पोत्यात घालून हाणलं पाहिजे सांगणारा ना ऐकणारा. डोकं नाही आपल्याला. देव कधीच कोपत नाही, आणि कोपतो तो देव नाही, कधीच नाही. जयाचे आही कधड नाही, तयासी परित्र पुससी काही. ज्ञानोबांचं स्पष्ट वक्तव्य ज्ञानेश्वरी मध्ये. कशाला चुकीच्या मार्गाने लागताय? नको न लगती सायास जावे, सुखे येतो घरा. शुद्ध अंतकरण ठेवा फक्त. काही नाही केलं तरी चालेल. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी. याचा अर्थ असं नाहीये की योगयाग करू नका. याचा अर्थ असा आहे की आपल्या संसारिकाला ते जमणार. कारण योग करायला त्याग फार लागतो. तपस्वी व्हायला खूप प्रायश्चित्त करावी लागते. खूप. दुसऱ्याने केलेल्या कर्माची सुद्धा करावी लागते. सोपं नाही येते. योगी व्हायचं म्हणजे समाधी लावता आली पाहिजे. समाधी लावायची म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करता आली पाहिजे. कुंडलिनी शक्ती जागृत करायची म्हणजे शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे, 3.5 वेळेगा बसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासनं शस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण. कळल्यावर लावा. हे जे सांगितलं ना, एक 20-30 सेकंदात ती कळलं की लावा. हे कळत नाही, लावणार आहे का? लई त्याग लागतो त्याला. आपण अशी मंडळी आहे, आपण पंढरपूरला गेलं की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेवू म्हणजे दर्शन झालं, त्याला निघा येतोय. आपल्यासारखं समाधीच्या बाता करायच्या करमत नाही आपल्याला. तसलं जमतही नाही. माऊली म्हणले हरकत नाही. नाही जमलं तरी हरकत. फक्त हरिमुखे जात्या देवाच्या दारात थांब क्षणभर. काही करायची गरज नाहीये तुला. भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधतात असं ज्ञानोबरायांचं बिलकुलही म्हणणं नाहीये.
ते बिलकुल असं म्हणत नाही देवादारात जाऊन मुक्त्या साधतात. 4 मुक्त्या मी तुम्हाला स्पष्ट सांगते. प्रथम, देवाची आवड लागणे. द्वितीय, देवाचा मार्ग मिळणे. तृतीय, देवापर्यंत पोहोचणे. चतुर्थ, देव होणे. या 4 मुक्त्या. या 4 मुक्त्या साधायच्या असतील तर तपस्वी व्हावं असंच नाहीये. माऊली सांगतात, देवाच्या दारात क्षणभर जाऊन जरी थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही. ज्यांनी साधायच्या त्यांनी साधल्या. साधी आल्या. नीट ऐका. भूतकाळ आहे, भूत भविष्य वर्तमान साधतोय. साधायच्यात साधी आल्या. साधतोय वर्तमान, साधायच्यात भविष्य, साधी आल्या भूतकाळ. ज्यांनी साधायच्या त्यांनी साधल्या. त्यांच्यात तेवढी ताकद होती. हे कलियुग आहे, ही ते आसोनी. मग ज्यांनी साधल्या ते श्रेष्ठच होते. पण आपल्याला जमणार तेने. कोण आहेत ते? आपल्यातलेत का दुसरे? तेने तेने मुक्तिचारी. तेने मराठी कळती ना? तेने आपल्यातलेत का ते? आम्ही, तुम्ही, आपण. तेने कुणीतरी दुसरे आहेत ते ज्यांनी साधल्यात. खूप अधिकारी आहेत ते त्यांनी ज्यांनी साधल्यात. आम्हाला नाही जमणार आहे. मग आम्ही काय करावं? द्वारकेचा राणा. आमच्यासाठी देव येतोय की. लय प्रेमळ आहे माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. आम्ही फक्त भक्तत्व स्वीकारावं, दासत्व स्वीकारावं. जगाचा मालक राखतोय की आमचं. आम्हाला काय करायचं? हरिमुखे एवढंच करायचं. काही नाही करायचं आम्हाला. त्याचा आहे हे मान्य करता आलं पाहिजे. काय कमी केलं रे देवाने? पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही जरा देवा तू शस्त्र उचलायचं नाही. चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला कौरवाने. अर्जुनाच्या रथाचा पाय गेलेला, मानावर बाण अर्जुनाला मारला. भगवंताला सहन झालं नाही. देवानं सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्मांनी विचारलं, देव असणार आहे? अरे परमात्मा असून वचन मोडलंस? देवाने सांगावं, स्वतःचं वचन मोडेल पितामह, पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधीच सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. मला केलं तर सहन करीन, पण त्याला केलं तर सहन करणार. मला चुकीचं वागवलं सहन कर, पण माझ्या भक्ताला त्रास दिला मग आपल्यासारखा वाईट कुणी? म्हणजे देवाने स्वतःचं वचन सुद्धा अर्जुनासाठी मोडलंय. खरा धनुर्धरा रक्षिले. अरे आम्हाला माहित आहे, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. लिहून देऊ का तुम्हाला? ताकद आहे तेवढी. क्षणभर रे. क्षण याचा अर्थ स्थिर, उभा. क्षणभर उभा राहणे याचा अर्थ स्थिर. उभा म्हणजे उभा नाही. उभा म्हणजे उभा नाही. 2 पायावर उभा राहिला म्हणजे उभा राहिला असा परमार्थाचा अर्थ नाहीये. उभा राहणं म्हणजे स्थिर. स्थिर, स्टेबिलिटी, संयम, त्याशी अंकुशाचा